आपल्या आजूबाजूला ज्या काही वस्तू दिसतायत ना, त्या प्रत्येकीला काहीतरी जागा लागते आणि तिला एक बाहेरचा पृष्ठभागही असतो. पण ही जागा मोजायची कशी? किंवा तो पृष्ठभाग किती मोठा आहे हे कसं ठरवायचं? याचं उत्तर आहे घनफळ आणि पृष्ठफळ या दोन कमालच्या संकल्पनांमध्ये. चला, आज आपण हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सगळ्यात आधी मोजमाप म्हणजे नक्की काय ते समजून घेऊया. त्यानंतर आपण सिलेंडर म्हणजे वृत्तचिती आणि गोल या दोन महत्त्वाच्या आकारांना जवळून ओळखू. आणि सगळ्यात शेवटी हे गणित फक्त पुस्तकांपुरतं नाहीये, तर आपल्या रोजच्या जगात कसं दडलंय हेही पाहूया. चला तर, मग आपल्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. घनफळ आणि पृष्ठफळ हे शब्द आपण अनेकदा ऐकतो. पण त्यांचा खरा अर्थ काय आहे आणि ते एकमेकांपेक्षा वेगळे कसे आहेत हे समजल्याशिवाय पुढचं गणित आपल्याला अजिबात जमणार नाही. तर घनफळ म्हणजेच व्हॉल्यूम. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या वस्तूने अवकाशात किती जागा व्यापली आहे ते मोजमाप. किंवा असं समजा की तिच्या आत किती सामान मावू शकतं. उदाहरणार्थ, एका पाण्याच्या टाकीत किती लिटर पाणी बसेल हे तिचं घनफळ ठरवतं. आता बघूया पृष्ठफळ म्हणजे काय. बघा, घनफळ वस्तूच्या आतल्या जागेबद्दल सांगतं, तर पृष्ठफळ सांगतं तिच्या बाहेरील आवरणाबद्दल. कल्पना करा की तुम्हाला एका बॉक्सला बाहेरून रंग लावायचा आहे, तर तुम्ही जेवढ्या भागावर ब्रश फिरवाल ना, तेच झालं त्याचं पृष्ठफळ. सोपं आहे की नाही? चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात ओळखीच्या आकाराला भेटूया, वृत्तचिती म्हणजेच सिलेंडर. आपल्या घरातल्या पाण्याच्या बाटलीपासून ते गॅसच्या टाकीपर्यंत हा आकार आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. चला पाहूया याचं गणित काय सांगतं. सिलेंडरला समजून घेणं खरं तर खूपच सोपं आहे. आपल्याला फक्त दोन गोष्टी माहीत असायला हव्यात. एक, त्याच्या वर्तुळाकार तळाची त्रिज्या म्हणजे रेडियस, ज्याला आपण आर म्हणू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची सरळसोट उंची म्हणजे हाईट, ज्याला आपण एच म्हणू. बस, याच दोन गोष्टींवर त्याचं सगळं गणित अवलंबून आहे. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, सूत्र. घाबरू नका, ही दिसायला अवघड वाटली तरी खूप सोपी आहेत. घनफळ काढण्यासाठी आपण काय करतो, तर तळाच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे पाय आर स्क्वेअर याला उंचीने म्हणजे एचने गुणतो. वक्रपृष्ठभागासाठी वर्तुळाचा परिघ म्हणजे 2 पाय आर याला उंचीने गुणतो. आणि एकूण पृष्ठफळ काढायचं असेल तर या वक्रभागामध्ये वरच्या आणि खालच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळून टाकतो. चला, ही सूत्र फक्त कागदावर न ठेवता ती प्रत्यक्षात वापरून बघूया. समजा आपल्याकडे एक सिलेंडर आहे ज्याची त्रिज्या आहे 14 सेंटीमीटर आणि उंची आहे 20 सेंटीमीटर. आता याचं घनफळ आणि पृष्ठफळ कसं काढायचं ते पाहू. घनफळासाठी आपलं सूत्र आहे v = पाय आर स्क्वेअर एच. इथे पायची किंमत आपण सोपेपणासाठी 22/7 घेऊया. आता फक्त आर आणि एचच्या जागी त्यांच्या किमती टाकू. म्हणजे 22/7 गुणिले 14 गुणिले 14 गुणिले 20. हे साधं गणित केलं की आपल्याला उत्तर मिळतं 12,320 घन सेंटीमीटर. म्हणजे त्या सिलेंडरमध्ये तेवढी जागा आहे. आता वक्र पृष्ठभागाचं क्षेत्रफळ काढू. आपलं सूत्र आहे a = 2 पाय आर एच. पुन्हा एकदा किमती टाकूया. 2 गुणिले 22/7 गुणिले 14 गुणिले 20. आणि आपलं उत्तर आलं 1760 चौरस सेंटीमीटर. पाहिलं, सूत्र माहीत असली की गणित किती सोपं होऊन जातं. सिलेंडरचं जग तर आपण फिरून आलो. आता वळूया एका अगदी परिपूर्ण आकाराकडे. हो, गोल म्हणजेच स्फिअर. क्रिकेटच्या बॉलपासून ते आपल्या पृथ्वीपर्यंत हा आकार म्हणजे निसर्गाच्या रचनेचा एक सुंदर नमुना आहे. गोलाची व्याख्याच किती सुंदर आहे बघा. हा एकच त्रिमितीय आकार आहे ज्याच्या पृष्ठभागावरचा कुठलाही बिंदू घ्या, तो त्याच्या केंद्रापासून अगदी समान अंतरावर असतो. त्यामुळे सिलेंडरसारखं इथे उंचीचं काही टेन्शनच नाही. आपल्याला फक्त एकच गोष्ट हवी आणि ती म्हणजे त्याची त्रिज्या. गोलाची सूत्रही त्याच्यासारखीच सुबक आणि सोपी आहेत. घनफळासाठी सूत्र आहे 4/3 पाय आर घन आणि पृष्ठफळासाठी आहे 4 पाय वर्ग. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे कुठेही एच नाही, कारण गोलाला उंची नसतेच. सगळा खेळ फक्त त्रिज्येचा आहे. तर आपण जे शिकलो त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. सिलेंडरला ओळखायला त्रिज्या आणि उंची दोन्ही लागतात, पण गोलासाठी फक्त त्रिज्याच पुरेशी आहे. सिलेंडरला वर आणि खाली सपाट पृष्ठभाग असतात आणि मध्ये वक्र, पण गोलाला मात्र एकच अखंड सलग असा वक्र पृष्ठभाग असतो.
पण हे सगळं गणित फक्त परीक्षा आणि पुस्तकांपुरतंच मर्यादित आहे का? तर अजिबात नाही. चला बघूया, हे आकार आपल्या रोजच्या जगात कुठे कुठे लपलेले आहेत. आपल्या हातातला तो कोल्ड्रिंकचा कॅन, घरातल्या पाण्याचा पाईप किंवा अगदी वाढदिवसाची मेणबत्ती हे सगळे सिलेंडरचेच प्रकार आहेत. आणि दुसरीकडे आपला आवडता फुटबॉल, आपण खातो ते संत्र आणि आपण ज्या ग्रहावर राहतो ती आपली पृथ्वीसुद्धा, हे सर्व गोलाचेच सुंदर आविष्कार आहेत. महान गणितज्ञ युक्लिड यांचे एक खूप सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात, निसर्गाचे नियम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते देवाचेच गणिती विचार आहेत. आणि भूमिती आपल्याला हेच वैश्विक विचार समजून घेण्यासाठी एक खिडकी उघडून देते. तर मग आता जेव्हा तुम्हाला ही सगळी सूत्र माहीत झाली आहेत, तेव्हा एक छोटासा खेळ खेळायला काय हरकत आहे? जरा आपल्या आजूबाजूला एक नजर फिरवा. आपल्या घरात, आपल्या खोलीत अशा किती वस्तू आहेत ज्यांचं घनफळ आणि पृष्ठफळ आपण आता स्वतः मोजू शकतो? विचार करा आणि गणिताला रोजच्या आयुष्यात अनुभवण्याचा प्रयत्न करा.